श्रुती महादेव नागरगोजे. मी इयत्ता 5वीची विद्यार्थी. आज मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आले आहे माझ्या हृदयातील भीम जन्मोत्सव घेऊन. तर चला आपण सर्वजण मिळून साजरी करूया. दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले, पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. लोक खूप रडवत होते त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले, अरे यांना अजूनही कसं कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले, अशा या महामानव पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे पाणीदाट स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे, सातत्य बौद्ध धर्माचे हेतू ज्याच्या सर्वसामान्यांच्या विकासात बदल घडवून आणण्याचा, आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते सन्मान उन्नतीचे, रचिले भारतीय संविधानाचे. अनेक वर्षे चातुर्य व्यवस्थापनाच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खाण्यासाठी अन्न, पिण्यासाठी पाणी व जाण्यासाठी नीट रस्ता मिळणं सुद्धा कठीण होतं. अशा या दीनदलितांची व्यथा जाणून त्यांच्या अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू जाणे. दीनदलितांना नाव संजीवन. अवतरला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. अशा महामानव पुरुषाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. तो त्यांच्या वडिलांमुळे. तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आजनंतर ठरला. मुळातूनच बाबासाहेबांना अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी BA, MA, डॉक्टर ऑफ स्टॅन्ड, मास्टर ऑफ स्टॅन्ड रिलीज अशा अनेक पदव्या संपादन केल्या. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले, जसे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासपेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो. जन्मभर जरी अभ्यास करण्याचे मनात ठेवले तरी विद्यासागराच्या कडेला मुठभर ज्ञानाला फार तर राहता येईल असे क्रांतिकारी विचार त्यांनी सर्वसामान्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरण्याचे व पाणी पिण्याचे अधिकार नव्हते. त्यापैकी एक होते महाड येथील 14 तळे. त्यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे असे मत होते की अस्पृश्य यांना सर्व समस्या मनस्कृतीमुळे निर्माण होत आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी मनस्कृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांचे जीवन आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. बाबासाहेब केवळ एकाच समाजापुरते मर्यादित नाही, त्यांनी एकाच समाजापुरते काही केलेले नाहीये. संविधानात केवळ एका समाजाला उच्च स्थानावर ठेवलेले नाहीये. त्या प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केलेली आहे. आजकाल काही जणांना बाबासाहेब कोण व त्यांनी काय केले हे माहीतच नाही. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांच्या घरात व छोट्याशा हृदयात आहेत, त्याच प्रकारे या महामानवाला आपल्या छोट्याशा घरात व हृदयात जागा द्यावी. त्यात या महामानवाच्या कार्याला न्याय मिळेल. आणि जाता मी एवढंच म्हणेन की शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. नाव त्यांचे आंबेडकर, असे आपल्या सर्वांचे भीमराव. गरज उठे गगन सारा, समुद्र छोड़े अपना किनारा. हिल जाए जहां सारा, जब गूंजे जय भीम का नारा. दौलत मिली किसको, तो धनवान बन गया. ताकत मिली किसको, तो पहलवान बन गया. मैं खुशनसीब हूं, में मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गई. धन्यवाद. बहुत अच्छा. खूप छान श्रुती.